4 बॉल आतापर्यंत टाकले गेले. त्यात जर बघितलं तर एक बाउंड्री, एक सिंगल आणि एक वाईड, आणि त्यात सर्वात महत्त्वाची विकेट म्हणजे प्रिन्सला देखील बाद करण्यात यश आलंय. यशस्वी षटक म्हणता येईल या बॉलिंगला. जर बघितलं तर आपण चांगल्यारीत्या बॉलिंग राहिली आहे. 15 खर्च केले गेलेत. आता मात्र चांगला शॉट ऑफ साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. या दरम्यान बघितलं तर काय थोडीशी होती आहे फॉम्बलिंग. या दरम्यान फक्त मिळेल सिंगल. 5व्या बॉलर देखील आली आहे सिंगल. आता मात्र जर बघितलं तर रोशन स्ट्राईकवर असेल. ओपनिंग पासून बॅटिंगला आलेत. 5 बॉल आतापर्यंत खेळले, धावा बनवल्यात 7. आता मात्र इनसाइड एज शेवटच्या बॉलवर दुसरी विकेट आली आहे. मोठी विकेट परत एकदा. ओपनिंग पेअर जर बघितले आपण तर पहिल्या 2 षटकात इथे मात्र बाद झालेत. आणि बाद झालाय कोण तर कॅप्टन मात्र जर बघितलं तर 7 धाव्यांवर बाद झालेत. या दरम्यान जर बघितलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. एक कॅप्टन जर आपण बघितलं तर मैदानाच्या बाहेर, आणि एक कॅप्टन मात्र आता गोलंदाजी मार्कवर. हेमंत मात्र आता बॉलिंगला आलेत. चांगली कामगिरी राहिली आहे हेमंतची सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये. जर आपण बघितलं तर चांगल्यारीत्या बॉलिंग संपूर्ण स्पर्धेत केली गेली आहे. बॅटिंगला तेवढा मात्र चान्स मिळाला नाहीये. पण जर बघितलं तर बॉलिंगमध्ये जोर केला आहे हेमंत महाजन. इथे जर बघितलं तर सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात आहेत. 3रं षटक टाकण्यासाठी आलेत. वैयक्तिक पहिलं सांघिक षटक क्रमांक 3. आता मात्र स्ट्राईकवर असेल तेजावर मात्र जर बघितलं तर जबाबदारी वाढली आहे. ऑफसाईडचा बॉल विरकवण्याचा प्रयत्न, तो देखील झालाय डॉट. आणि जर बघितलं तर थोडेसे नाराज होतात आहेत फलंदाज. जर आपण रिॲक्शन बघितली डॉट बॉल नंतर, कारण माहिती आहे षटकाराचा बॉल. या दरम्यान जर बघितलं तर डॉट बॉलची सिरीज, महाअंतिम मुकाबला आहे. आणि जर बघितलं तर 3 बॉल डॉट. आता मात्र जर बघितलं तर या डॉट बॉलची किंमत आता वाईड आलाय. अजून एक पारितोषिक जाहीर केलं जात आहे आरके स्पोर्टच्या संचालकांकडनं. जो कोणी फलंदाज या मॅचमध्ये फायनल मॅचमध्ये अर्धशतक झळकवेल त्याला देखील एक सनग्लास आहे. आणि जो कोणी गोलंदाज मेडन ओव्हर टाकेल त्याला देखील सनग्लास आहे. या दरम्यान जर बघितलं तर संपूर्ण स्पर्धेत पारितोषिकांची लयलूट केली गेली आहे. आणि निश्चितच जर बघितलं तर आपल्या सामाजिक टुर्नामेंटमध्ये आरके स्पोर्ट्स यांचं देखील तेवढंच चांगल्यारीत्या सहकार्य राहिलं आहे. आपल्या समाज बांधवांना एक प्रेरणा देणारा उपक्रम चांगल्यारीत्या राबवला आहे. आता मात्र काय झेलची संधी आहे. आणि या दरम्यान जर बघितलं तर नो बॉल, झेल देखील सुटला आहे. पण दुसरी धाव देखील झाली आहे पूर्ण. नो बॉल. आता मात्र जर बघितलं तर तेजा या फलंदाजाला मात्र संधी आहे लय गवसण्याची. फ्री हिटचा बॉल आहे. पाहिजे तसा फटका पाहिजे, तो फटका पाहिजे त्या दिशेला मात्र फलंदाज खेळू शकतो. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक आता पुन्हा एकदा झेल सोडतात आहेत.
अनेक क्षेत्ररक्षक देखील जर बघितलं तर टीनूच आहे. पहिल्या बॉलवर देखील त्यांनीच झेल सोडला, आता देखील त्यांनीच सोडला. आज जर बघितलं तर कॅचेस ड्रॉप हे पार झालाय. DM क्रिकेट क्लब एरंडल हा संघ मात्र जर बघितलं तर चांगल्यारीत्या संपूर्ण स्पर्धेत परफॉर्मन्स राहिला आहे. हेमंत आहे आता मात्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर पुन्हा एकदा तेजा. आता मात्र समोरच्या दिशेला सरळ फटका अलॉंग द कार्पेटच्या साह्याने. चांगली फिल्डिंग राहिली आहे. फुटबॉलचं प्रदर्शन आपल्याला मैदानात क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालंय. आणि या दरम्यान झालंय काय तर तिसरं षटक देखील संपलंय. धावसंख्या झाली आहे फक्त 24. या दरम्यान जर बघितलं तर माळी प्रीमियर लीग श्री संत सावता माळी चषकाचा मुख्य मंच हा देखील आपल्याला आता स्टेजवर आणि स्क्रीनवर दिसतोय. अतिशय मान्यवरांनी भरलेला हा मंच हीच मात्र शाबासकीची थाप देण्यासाठी आपल्या समाज बांधवांना युवकांना या ठिकाणी मात्र आपले मान्यवर देखील दाखल झालेत. आयोजन कमिटीकडनं त्यांचं देखील शब्द सुमनांनी स्वागत असेल. राधेश्याम मात्र आता गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिलाच बॉल डॉट आलाय. डॉट बॉल फारशे आजच्या घडीला फायनल मध्ये टाकले जातात आहेत. आणि राधेश्याम यांची देखील जर आपण बघितलं तर संपूर्ण स्पर्धेत चांगली गोलंदाजी राहिली आहे. सांघिक षटक क्रमांक 4 वैयक्तिक पहिलं टाकण्यासाठी आलेत. पहिला बॉल त्यातील झालाय डॉट. अजूनही 5 बॉल यायचे बाकी आहेत. आणि दिनेश मात्र जर बघितलं तर सध्याच्या घडीला स्ट्राईकवर आहेत. सध्याच्या घडीला स्ट्राईकवर नाही आहेत तर एअर स्ट्राईकवर आहेत. दिनेशच्या बॅटमधनं आलाय उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड षटकार. या दरम्यान जर बघितलं तर आता मात्र दिनेशच्या बॅटला लागलाय परफेक्ट बॉल. बघूयात किती धावा बनवतील. फायनल मॅच आहे. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. आणि जर बघितलं तर थर्ड अंपायरला इन ऍक्शन केलं गेलंय स्टंपिंगच्या रिगार्डिंग मध्ये. या दरम्यान जर बघितलं तर फलंदाज परिपूर्णरित्या सेफ आहे. आज जर बघितलं तर प्रत्येकाला संधी आहे आपलं नाव या ग्राउंडवर बनवण्याची. आता मात्र बॅट चिकळ सिंगलचा प्रयत्न तो देखील झालाय का यशस्वी. आणि या दरम्यान जर बघितलं तर लहानपणी खेळला जाणारा खेळ आबाधोबीचा खेळ हा देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आहे. पण बघूयात पुढील ओव्हर अजून कशी जाईल. कारण 2 बॉल अजून यायचे बाकी आहेत. आणि निश्चितच जर स्ट्राईकवर असेल आता मात्र तेजा. आज मात्र प्रत्येकाला संधी दिली गेली आहे आपलं वैयक्तिक नेत्या नाव या ग्राउंडवर कोरण्याची. कारण इथून या स्पर्धेला तुम्हाला सगळ्यांना खेळण्यासाठी मात्र फक्त 1 वर्षाची वाट बघावी लागणार आहे. ही गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. सेटचा बॉल तो देखील झालाय मात्र डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे चौथ्या षटकाचा. राधेश्याम महाजन चांगली बॉलिंग करतात आहेत. 7 फक्त खर्च केलेत. डब्याचा बॉल संधी मिळाली आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. तेजाच्या बॅट मधनं देखील आलाय उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड षटकार. या दरम्यान जर बघितलं तर
4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 37. 2 विकेट मात्र गेल्यात, पण अजूनही संधी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे कमबॅक करण्याची. जर आपण बघितलं तर 4 षटक अजून यायचे बाकी आहेत, आणि जर या 4 षटक टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय परिपूर्णरित्या चांगले बॅटिंग करून आपल्या दिशेला मॅच वळवू शकतात फलंदाज. मात्र गोलंदाजी जर बघितली ना तर DM क्रिकेट ग्रुप अंमळने एरंडोल हा संघ मात्र चांगल्यारीत्या बॉलिंग करतोय. आता जर बघितलं तर आपल्या धावा झाल्यात 37. चला या दरम्यान जर बघितलं तर हेमंत महाजन कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, वैयक्तिक दुसरं, सांघिक षटक क्रमांक आता मात्र पहिल्याच बॉलवर जोरदार प्रहार, चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. दिनेशच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा आलाय उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड षटकार. चला पहिल्याच बॉलवर षटकाराने मात्र केलंय स्वागत. आता बघूया दुसरा बॉल, चांगल्या खोलवर डप्प्याचा बॉल, फक्त मिळतीये सिंगल. ही मात्र चांगली बाब राहिली आहे की षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केला जातोय, आणि कमबॅक करणं ज्याला मात्र माहिती असतं तो मैदानाच्या आतमध्ये सिकंदर म्हणून ओळखला जातो. आज मात्र सिकंदर भरण्याची संधी संपूर्ण संघाला देखील आहे आणि खेळाडूंना देखील आहे. ज्याला मात्र बॅटिंगची संधी मिळेल तो मात्र हाच विचार करेल की आज माझं नाव GS ग्राउंडच्या मैदानावर झालं पाहिजे, आपल्या संघासाठी धावा बनवल्या गेल्या पाहिजे. या दरम्यान टायमिंगने मारण्याचा प्रयत्न, आणि जर बघितलं तर टीनूच्या हातून सुटलाय तिसरा झेल, आणि तो देखील कोणाचा तर तेजसचा. या दरम्यान जर आता मात्र आपण बघितलं तर एक जीवनदान दिलं गेलंय तेजसला, आणि तेजसने मात्र जर मागच्या सामन्यात बघितली तर इनिंग. या दरम्यान पुन्हा एकदा हवेत बॉल आहे, हवेत बॉल आहे, आणि पकडला जातोय झेल. संपेल दिनेशचा खेळ, परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आता मात्र बघावे लागेल मॅच प्रेक्षक म्हणून. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत भूषण. या दरम्यान जर बघितलं तर पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर काय कमबॅक झालाय गोलंदाजाचा. 1-1 आणि डायरेक्ट विकेट. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. भूषण. धावसंख्या आतापर्यंत जर बघितली तर झाली 45. आता मात्र चांगल्या बुंद्यातला बॉल तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून दिलाय, आणि या दरम्यान फक्त मिळतीये सिंगल. सिंगलच्या मदतीने का होईना आता मात्र धावा कलेक्ट होतात, धावा बनवल्या जात आहे. धावा बनवणं तेवढंच आवश्यक आहे,
कारण जर बघितलं तर एक नवीन टास्क दिला गेला आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर फटका. चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. तेजाच्या बॅटमधनं आलाय उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड षटकार. तर तेजा यांचा झेल सोडला होता आणि तेजानेच मारलाय षटकार. पाच षटकांचा खेळ जवळपास झालाय पूर्ण. धावा झाल्यात 52 आणि जर बघितलं तर आता मात्र 18 बॉलचा खेळ म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर फक्त आणि फक्त हाणामारीचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. मात्र गोलंदाजही तेवढ्याच ताकदीचा आहे. राधेश्यामला मात्र परत बोलवलं गेलंय. वैयक्तिक दुसरं सांघिक षटक क्रमांक 6 घेऊन आलेत. बॅटर मात्र जर बघितलं तर भूषण आहे. चांगला फटका पहिल्या बॉलवर मात्र मिळतीये सिंगल. डॉट बॉल येत नाही ही मात्र महत्वाची बाब आहे अंबरनेर संघासाठी. जर आपण बघितलं तर सिंगल का होईना आता मात्र धावा येणं हे फार महत्वाचं आहे. तेजस महाजन उर्फ तेजा 12 बॉल 20 वर आहे. महत्वाची इनिंग चालू आहे मैदानाच्या आत. बॅटची कळ आणि जर बघितलं तर विकेट किपर कडनं सुटतोय झेल. कारण अतिशय क्लोज उभा आहेत. क्लोज किपिंग कॉल दिला गेलाय. या दरम्यान जर बघितलं तर तेजाकडनं चांगला प्रयत्न होतोय आपल्या संघासाठी. जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये लढतोय झगडतोय. आता मात्र जोरदार प्रहार. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा तेजाच्या बॅटमधनं आलाय उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड षटकार. या दरम्यान जर बघितलं तर रोल बॉल लवकर द्यायचा आहे. या दरम्यान जर आपण बघितलं तर या स्पर्धेला मात्र शेवटच्या दिवशी भेट देण्यासाठी आलेत सामाजिक कार्यकर्ते वसंतदादा पाटील. त्यांच्यासोबतच विवेक महाजन यांचं देखील आयोजन कमिटीकडनं महाअंतिम मुकाबल्याच्या वेळेस शब्द सुमनांनी स्वागत असेल. अंपायर्स बॉल. अकोर डप्प्याचा बॉल बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय राधेश्यामला. आता मात्र रडारावर घेतलं गेल्याने जर बघितलं तर तेजाच्या बॅटमधनं बॅक टू बॅक षटकार आहे. जर तिसरा मारला तर अजून एक ब्रँडेड गॉगल दिला जाईल. पण मात्र तिसरा मारावा लागेल RK स्पोर्ट्स कडनं. वर तेजा मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता जर बघितलं तर रंग उधळतोय. 15 बॉल 32 वर आहे.
या दरम्यान ऑफसाईडच्या दिशेला बॉल, जोरदार प्रहार, पण त्यात झाला एक क्षेत्ररक्षण. त्याने जर बघितलं तर फक्त मिळते सिंगल सिंगल. या दरम्यान जर बघितलं तर 66 झालेत. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल राधेश्याम यांच्या स्पेलचा आणि 6व्या षटकाचा. वाईड बॉल घोषित झालाय. वाईड बॉल या ठिकाणी जर बघितलं तर घोषित झालाय. बॉलिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतला गेलाय वाईड साठी. इट्स अ वाईड बॉल. आणि जर बघितलं तर रिव्ह्यू देखील गमावलाय. रिव्ह्यू नाहीये आता फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. ही गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवायची आहे. सहाव्या षटकाचा शेवटचा बॉल. स्ट्राईकवर आहे भूषण. आता मात्र आखूड डप्प्याचा बॉल उचलला आणि लांबच लांब फेकून मारलाय. भूषणच्या बॅटमध्ये देखील आलाय उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड षटकार. स्क्रीनवर देखील प्रेक्षक देखील बघतोय आणि अंमळनेरचा डगआउट देखील बघतोय. परिपूर्णरित्या चेअर अप होतोय. चेअर अप होतोय. या दरम्यान जर बघितलं तर 7वं षटक टाकण्यासाठी आलेत अतुल. शेवटचे 12 बॉल पहिल्या इनिंगचे. चांगला बॉल, चांगला बॉल, खोलवर डप्प्याचा बॉल. या दरम्यान जर बघितलं तर काहीच उत्तर नव्हतं. अतुल यांचा दुसरा बॉल, तो देखील डॉट, तो देखील डॉट. आता मात्र पुन्हा एकदा डॉटची सिरीज झाली आहे सुरू. अतुल जर बघितलं ना तर संपूर्ण स्पर्धेत चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग, ऑलराऊंडरची भूमिका DM क्रिकेट ग्रुप एरंडोल या संघासाठी करतात आहेत. आता मात्र उत्तर दिलंय, उत्तर दिलंय. मी ही कच्च्या या दरम्यान जर बघितलं तर चांगला जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय फलंदाज तेजस कडनं. आणि जर बघितलं तर मुख्य स्क्रीनवर हे जे व्यक्ती दिसत आहेत या व्यक्तींच्या मेहनतीमुळे आपण या ग्राउंडवर सामाजिक क्रिकेट स्पर्धा खेळायला आलोय. एकदा सर्वांनी या आयोजन कमिटीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. फुलटॉस बॉल, तो देखील उडवलाय, तो देखील उडवलाय. उडवला नाहीये तर मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावेंसाठी. आणि या दरम्यान जर बघितलं तर काय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा आहे. अबाउट द वेस्ट साईडच्या रिगार्डिंग मध्ये रिव्ह्यू बॅटिंग टीम कडनं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या दरम्यान जर बघितलं तर रिव्ह्यू गमावलाय.
2 बॉल 2 आलेत. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आरके स्पोर्ट्सचा ब्रँडेड गॉगल जिंकण्याची. पण आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर धावा बनवणं हे फार महत्वाचं आहे. 85 बनलेत. अक्कोटप्प्याचा बॉल उचलून फेकण्याचा प्रयत्न, बॅट कळ आणि फक्त मिळेल सिंगल. पण चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला जर बघितलं तर चांगली बॅटिंग करतोय तेजा. आपल्या संघासाठी लढतोय, झगडतोय. दुखापत जरी झाली तरी मात्र आज मैदानाच्या बाहेर जाणार नाही आहे, कारण शेवटची मॅच आहे. GS ग्राउंड एक ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या मागे हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावर हा ऐतिहासिक महामुकाबला. त्यात जर बघितलं तर महत्वाची इनिंग. बॅट चिकळ, फुल टॉस बॉल होता, बॅट चिकळ आणि जर बघितलं तर फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने 7वं षटक देखील समाप्ती झालाय. धावा झाल्यात 87. आता मात्र पहिल्या इनिंगचा शेवटचं षटक बघूयात. गोलंदाज मात्र आता नक्की बॉलिंगला येईल कोण, तर किशोर. ज्या गोलंदाजांनी केली होती बॉलिंगच्या स्पेलची सुरुवात त्यांनीच मात्र आता एंड करायचं ठरवलंय. आणि जर बघितलं तर मुख्य मंचावर आपले मान्यवर देखील आहेत. त्यासोबतच अंमळनेरचा डगआउट, त्यांच्यासोबत आलेला त्यांचा सपोर्टिंग स्टाफ. या दरम्यान जर बघितलं तर किशोर धावतात आहेत. शेवटचा षटक आहे. पहिला बॉल या बघितला तर वाईड बॉल. एक मात्र महत्वाची गोष्ट आहे, दोघही संघांकडे आता रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. शेवटचा षटक आहे. धावा झाल्यात 88. भूषण हा देखील चांगल्यारीत्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा वाईड आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव दिली जाते. लेग साइडला त्या बाउंड्री लाईनच्या प्रेक्षकाच्या मागे जे बाउंड्री लाईनच्या फिल्डरच्या मागे जे प्रेक्षक उभे आहेत थोडंसं मागे उभं राहायचंय. अकोटप्प्याचा बॉल लेग साइडच्या दिशेला भिरकवण्याचा प्रयत्न. या दरम्यान जर बघितलं तर फक्त घेतली जाईल सिंगल, कारण तेजा चांगल्या लयत बॅटिंग करतोय. आता जर बघितलं तर मोठी मॅच आहे, फायनलची मॅच आहे आणि 46 वर आलेत. अर्धशतकाची संधी आहे. रिमेंबर अर्धशतक म्हटलं जाईल, कारण महत्वाची मॅच. ऑफसाईडच्या भरपूर बाहेरचा बॉल पुन्हा एकदा वाईड घोषित केला जातोय. आता मात्र अतिशय वेगाने बॅट फिरतीये, कारण माहिती आहे शेवटचे 5 बॉल आहेत आपल्या इनिंगचे, आपल्या वैयक्तिक खेळीचे. लेग साइडचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. या दरम्यान जर बघितलं तर क्षेत्ररक्षक आहे, फक्त मिळेल सिंगल. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात जर बघितलं तर फक्त मिळते सिंगल. चांगली बॉलिंग राहिली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्यात, पण महत्वाच्या षटकात जर बघितलं तर एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. 92 पर्यंत येऊन पोहोचलेत. अजून 4 बॉल यायचे बाकी आहेत. दरम्यान जर बघितलं तर वाईड बॉल आणि काय या दरम्यान सिंगल चोरली आहे. बघता नजरेत केलाय खेळ आणि सिंगल घेतली गेली आहे. इथे मात्र वाईड प्लस सिंगल अशा 2 मिळतील. आता मात्र स्ट्राईक वर असेल तेजाकडे जर बघितलं तर 47 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. या दरम्यान जर बघितलं तर जर अर्धशतक झालं तर कायम स्मरणात राहील हे अर्धशतक तेजस यांचं. या दरम्यान जर बघितलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आता जर बघितलं तर डॉट बॉल घोषित केला गेलाय. आता मात्र जर बघितलं तर फक्त बाकी आहेत पहिल्या इनिंगचे शेवटचे 3 बॉल. धावा झाल्यात 94. संधी आहे. चांगला चेअरअप मात्र मिळतोय अंमळनेरच्या संघाला जर बघितलं तर. या दरम्यान जर बघितलं तर किशोर महाजन
सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहेत. आता मात्र उंचवलाय घुटना टेक और षटकार देख. या षटकाराने अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. टाळ्या वाजवायच्या त्या फलंदाजासाठी. या दरम्यान जर बघितलं तर फायनलच्या अर्धशतकामध्ये सनग्लास घोषित केला गेला होता आरके स्पोर्ट्स कडनं, तो देखील दिला जाणार आहे. आणि पार्टनरशिप जर बघितलं तर चांगली बिल्ड झाली आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला जोरदार प्रहार. चांगली फिल्डिंग राहिली आहे, चांगली फिल्डिंग राहिली आहे. जर बघितलं तर फक्त मिळेल सिंगल. आपल्या संघासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये एकाकी झुंज देतोय तेजस. बघता बघता जवळपास संघाला घेऊन आलाय 100च्या पार. 101 झालेत, 101 झालेत. आता मात्र शेवटचा बॉल आहे. 19 बॉल मध्ये पार्टनरशिप झाली आहे 56 धावांची.